गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मी दीक्षा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दीक्षा खैरनारे या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे ज्यांना TET द्यायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर TETचे फॉर्म निघालेले आहेत आणि 9 सप्टेंबरपासून TETचे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर 9 सप्टेंबरपासून तर 30 सप्टेंबरपर्यंत, 30 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. तर भरपूर जणांचा असं प्रश्न आहे आणि भरपूर जणांना असं कन्फ्युजन आहे की कोणती भाषा निवडावी किंवा मग TETमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, किंवा आमचं मीडियम वेगळं आहे, म्हणजे मराठी आहे किंवा हिंदी आहे किंवा इंग्लिश आहे. तर आमच्या मीडियमचं आणि आमचं सिलेक्शनचं शिक्षक भरतीसाठी सिलेक्शन होण्यासाठी त्याचं काही हे होईल का, म्हणजे त्याच्यावरती काही परिणाम होईल का, तर हे सगळे बऱ्याच जणांचं असं कन्फ्युजन आहे. तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला, एक छोटासा व्हिडिओ. तर ज्यांनी अजून TETचा फॉर्म भरलेला नाही आहे, ज्यांना अजून TETचा फॉर्म भरायचा आहे, परंतु भरपूर असे त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत, भरपूर त्यांना अजून प्रश्न आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर जर तुम्हाला इंग्लिश अवघड जाते तर त्याच्यासाठी काय करावं, आणि जर तुम्हाला मराठी अवघड आहे तर त्याच्यासाठी सुद्धा काय करता येईल. तर मराठी कंपल्सरीच आहे किंवा मग इंग्लिश किंवा हिंदी कंपल्सरीच आहे का, तर त्यांच्यासाठी हा माझा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात आधी तर मी हे क्लिअर करू इच्छिते की TETमध्ये किंवा CETमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते. तर भरपूर जणांचं असं असतं की म्हणणं असतं की CETमध्ये किंवा TETमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. तर आधी नव्हती, परंतु आत्ता ती चालू झालेली आहे. तर असा कुठलाही काही नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. टोटल 150 मार्क्सचा हा पेपर असतो आणि तर 30 मार्काचं असतं लँग्वेज. 30 मार्काची एक पहिली लँग्वेज, 30 मार्काची दुसरी लँग्वेज आणि 30 मार्काचं तुमचं बालमानसशास्त्र असतं आणि 60 मार्काचं जर तुमचं गणित विज्ञान असेल तर ते, किंवा मग जर तुमचं सोशल सायन्स असेल तर ते 60 मार्क्सचं असतं. असं 150 मार्क्सचं हे असतं आणि याच्यामध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसते. तर पासिंगसाठी तुम्हाला जर ओपनमध्ये आहे तर 91 मार्क्स असणे आवश्यक आहे, आणि जर तुम्ही कास्टमध्ये आहात तर तुम्हाला 83 पाहिजे, म्हणजे 55% तुम्हाला पाहिजे. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सेकंड क्वेश्चन असा होता की आम्ही भाषा कोणती निवडावी, की आम्ही हिंदी निवडावी, पहिली भाषा जी ती हिंदी निवडावी की मराठी निवडावी किंवा इंग्लिश निवडावी. तर याच्यासाठी परीक्षा आणि माध्यम याविषयी केंद्राने काय सांगितलं आहे बघा. तर पहिलं आहे बघा, मध्ये परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून गृहीत धरले जाईल. म्हणजे जर तुम्ही प्रथम माध्यम जे निवडताय तीच तुमची पहिली लँग्वेज असणार आहे, आणि त्याच्यानंतर द्वितीय भाषा अचूकपणे निवडा, म्हणजे कुठलंही चूक त्यामध्ये करू नका. जी तुम्हाला द्वितीय भाषा चांगली वाटते, योग्य वाटते तीच निवडायची. तर या परीक्षेमध्ये बघा, प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. म्हणजे जर तुम्ही पहिली भाषा जर मराठी निवडलेली आहे, सिलेक्ट केलेली आहे, की माध्यम निवडलं म्हणजे जे माध्यम निवडलंच तेच तुमची पहिली भाषा होऊन जाते. त्यानंतर जर तुम्ही सपोज मराठी निवडली तर तुमची इंग्रजी भाषा ही अनिवार्य होईल, म्हणजे ते कंपल्सरी आहे. मराठी निवडल्यास इंग्रजी ही कंपल्सरी दुसरी लँग्वेज असणार आहे तुमची. आणि जर प्रथम भाषा इंग्रजी, म्हणजे जर तुम्ही इंग्रजी माध्यम निवडलं तर द्वितीय भाषा म्हणजे दुसरी भाषा ही तुमची मराठी असणार आहे, आणि ती कंपल्सरी असेल, त्याला कुठलाही ऑप्शन नाही आहे तुम्हाला. तसेच जर प्रथम भाषा उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी किंवा कन्नडा किंवा हिंदी यापैकी जर निवडली तर द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी ही तुम्हाला निवडता येईल. म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शन आहे, मराठी किंवा इंग्रजी तुम्ही निवडू शकता. जर तुम्ही पहिली लँग्वेज किंवा माध्यम जर उर्दू, बंगाली, गुजराती किंवा तेलुगू किंवा सिंधी, कन्नडा किंवा हिंदी असं सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला 2 ऑप्शन असेल दुसऱ्या सेकंड लँग्वेजमध्ये. आणि बघा, जर तुम्ही उर्दू माध्यम निवडले तर दोन्ही पेपर करिता, म्हणजे प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी, म्हणजे बालमानसशास्त्र असेल किंवा मग सोशल सायन्स किंवा गणित मॅथ जे घेतलेलं असेल तुम्ही, तर त्याच्यासाठी लँग्वेज कोणती असणार आहे, तर उर्दू किंवा इंग्रजी ही दोघी लँग्वेज असतील. जर तुम्हाला उर्दू चांगली येत असेल तर उर्दूमध्ये तुम्ही बघू शकता, किंवा जर तुमचं इंग्रजी चांगलं असेल तर इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्ही क्वेश्चन वाचू शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ते प्रश्न असतील दोघं लँग्वेजमध्ये, उर्दू आणि इंग्रजी. आणि जर तुम्ही मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर माध्यम जसे की कन्नड, तेलुगू, गुजराती, हिंदी अशा निवडलेले असेल तर दोन्ही पेपरकरिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला ते प्रश्न असतील. जर तुम्ही सपोज जर तुम्ही हिंदी सिलेक्ट केलेली आहे तर तुम्हाला असं वाटेल की हिंदीमध्येच पूर्ण पेपर येतो की काय, तर तसं नाही. तर 30 मार्काचीच फक्त हिंदी असणार आहे, तर बाकीचे जो पेपर आहे तो तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये असणार आहे.
तर इथे बघा, जर ज्यांना इंग्लिश अवघड जाते, इंग्रजी अवघड जाते, तर त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे. तर तुम्हाला हिंदीमध्ये तुम्ही हिंदी पहिले सिलेक्ट करू शकता. हिंदी माध्यम जर सिलेक्ट केलं तर पहिलं तुमचं होऊ शकतं, पहिली लँग्वेज हिंदी होईल, म्हणजे 30 मार्क तुम्हाला हिंदीमध्ये येतील. त्यानंतर मराठी, तर 30 मार्क्स मराठी आणि 30 मार्क्स हिंदी. आणि त्याच्यानंतर बालमानसशास्त्र किंवा जे तुम्हाला विज्ञान असेल किंवा सोशल सायन्स असेल तर ते मराठीमधून तुम्हाला क्वेश्चन येतील. मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन असतात ते, तर मराठीमधून पण येतील आणि इंग्लिशमधून पण येतील. तर हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे स्कोअर करण्यासाठी. आणि पुढे काय सांगितलं आहे बघा, अर्जदार ज्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे तो जिल्हा ड्रॉपडाऊन लिस्टमधून अचूकपणे निवडावा. म्हणजे आपल्याला ज्या जिल्ह्यातून परीक्षा द्यायची आहे तर तो जिल्हा व्यवस्थित तिथे मेन्शन करायचं, निवडायचा आहे, सिलेक्ट करायचं आहे. तर हे बघा फ्रेंड्स, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे. तर पहिले इथे आपल्याला काय होतं, पहिली लँग्वेज आपली इंग्लिश असायची. तर इथे काय झालं आहे की आपण जर हिंदी माध्यम निवडलं म्हणजे पहिले आपली हिंदी भाषा येईल. पहिली भाषा आहे ही ऑटोमॅटिकली आपली हिंदी येऊन जाईल. आणि दुसरी आपण जर इंग्रजी निवडली किंवा मराठी निवडली तर इंग्रजी किंवा मराठी हे येईल. तर इथे 30 मार्काची हिंदी असणार आहे, त्यानंतर 30 मार्काचं इंग्रजी किंवा मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न असणार आहेत. आणि इथे 30 मार्काचं बालमानसशास्त्र असेल आणि सामाजिक शास्त्र तुम्हाला 60 मार्काचं असेल. मग सामाजिक शास्त्र किंवा विज्ञान हे तुम्हाला 2 विषय असतात. तर ज्यांचं सोशल सायन्स आहे त्यांचं समाजशास्त्र आणि ज्यांचं गणित विज्ञान आहे त्यांना गणित विज्ञानमध्ये येईल. आणि पेपर 1 जर असेल तर पेपर 1मध्ये फक्त तुम्हाला इथं सामाजिक शास्त्राच्या ऐवजी परिसर अभ्यास हा येतो. तर अशा पद्धतीने बघा, तुम्ही फॉर्म फिल करताना ही काळजी घ्यायची. जर ज्यांना इंग्लिश खूप अवघड वाटतं तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की ते हिंदी माध्यम निवडू शकता. म्हणजे फर्स्ट लँग्वेज तुमची हिंदी होईल आणि हिंदीमध्ये तुम्हाला 30 मार्काचा प्रश्न येतील. त्यानंतर मराठी असेल तुम्हाला, मराठी किंवा इंग्रजी. तर तुम्हाला जर मराठी अवघड वाटत असेल आणि इंग्लिश सोपा वाटत असेल तर तुम्ही इंग्लिश ऑप्शन निवडू शकता. किंवा मग जर तुम्हाला मराठी सोपी वाटत असेल तर तुम्ही मराठी निवडून तिथे तुम्हाला सेकंड लँग्वेज मराठी येऊ शकते. तर पहिली लँग्वेज झाली हिंदी आणि दुसरी लँग्वेज झाली मराठी. तर 30 मार्क्स तुम्हाला हिंदीमध्ये असतील आणि 30 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला मराठीमध्ये असतील. त्यानंतर उर्वरित पेपर तुम्हाला असं वाटलं की माध्यम जर हिंदी निवडलेलं आहे मी तर पूर्ण पेपर माझा हिंदीमध्येच येईल का, तर तसं नाही आहे. तर तुम्ही जर हिंदी निवडलं पहिला आणि शक्यतो तुम्ही हिंदीच निवडावं जर तुम्हाला इंग्लिश अवघड जात असेल तर तुम्ही हिंदी माध्यम निवडले म्हणजे पहिली लँग्वेज हिंदी निवडलेली आहे तर पूर्ण पेपर म्हणजे बालमानसशास्त्र किंवा सोशल सायन्स झाले किंवा गणित विज्ञान झालं तर ही कोणत्या लँग्वेजमधून येईल तर ते तुम्हाला जो सेकंड लँग्वेज मराठी निवडलेली आहे किंवा इंग्लिश निवडलेली आहे किंवा दोघांमध्ये इंग्लिश आणि मराठी असं दोघांमध्येही ती क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. तर हिंदीमध्येच येईल असं नाही, तर तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये ते क्वेश्चन असतील, दोघीही लँग्वेजमध्ये ते क्वेश्चन असतील. आणि नंतर अजून भरपूर जणांना असं वाटतं की आम्ही म्हणजे जर हिंदी माध्यम निवडलं, माझं इंग्लिश आहे किंवा माझं मराठी आहे किंवा मी जर दुसरं सिलेक्ट केलं दुसरं माध्यम तर माझं मीडियम वेगळं आहे, म्हणजे एज्युकेशन माझं वेगळ्या मीडियममधून झालेलं आहे आणि हे मी इथे वेगळं काही सिलेक्ट केलं तर याचं माझं सिलेक्शनवरती काही परिणाम होईल का, तर तसं काही होणार नाही आहे. कारण की ही नुसती पात्रता परीक्षा आहे, TET फक्त पात्रता परीक्षा आहे. मग ती तुम्ही कोणत्या माध्यमातून दिली किंवा काय याला काही विचारत नाही कोणी, हे याचा कुठलाही काही परिणाम होणार नाही. तर त्यामुळे तुम्ही माध्यम निवडताना तुम्हाला कुठली लँग्वेज व्यवस्थित येते, कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्ही स्कोअर करू शकता, तर अशीच लँग्वेज तुम्ही निवडावी हेच मला सांगायचं आहे. ज्या लँग्वेजवरती तुमची जास्त कमांड आहे, जी लँग्वेज तुम्हाला जास्त येते अशाच लँग्वेज निवडावा. होप तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरेल अशी मी अपेक्षा करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.